जलसंपदा विभागात लवकरच जे आहे तर ते मोठी भरती होणार आहे, कारण की त्याच्या संदर्भात त्यांचे सर्व प्रयत्न जे आहेत तर ते चालू आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की याच्यासाठी रिक्त जागा किती. प्रामुख्याने 3 पद, सिव्हिलचे पद आहे, मेकॅनिकलचं पद आहे आणि इलेक्ट्रिकलचं पद आहे. बघा, सिव्हिलचे कॅन्डिडेट खूप ऍक्टिव्ह असतात, ते नेहमी शोधत असतात किती जागा रिक्त आहे, किती येणार आहे. परंतु मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या उमेदवारांना याच्याविषयी फार कमी माहिती असते. ती माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळेल. जाहिरात नेमकी कधी येऊ शकते हे फार महत्वाचं आहे, की जाहिरातीची संभाव्यता कधी, या वर्षी येणार आहे, पुढील वर्षी येणार आहे. आता याची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, कारण की ही परीक्षा काय आता TCS IBPS कडे राहिलेली नाही, ही आता MPSC कडे गेलेली आहे. आणि MPSC ने नुकतंच एक परिपत्रक काढून याचा एक्सपेक्टेड एक्झाम पॅटर्न कसा असू शकतो त्याबद्दल पण आपल्याला माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला युट्यूबला लवकर जे आहे तर ते पाहायला मिळणार नाही, म्हणून मित्रांनो तुम्ही हे चॅनल आजच जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. बघा, नुकतंच एका जलसंपदा विभागाच्या RTI मध्ये 30/7/2026 हा RTI आहे. या RTI मध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यांच्या जागांचा जो आहे तर तो खुलासा करण्यात आलेला होता. तर याच्यात जर आपण जागा पाहिल्या तर कनिष्ठ अभियंता, ज्याला आपण म्हणतो ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचा, तर सिव्हिलच्या ज्युनियर इंजिनियरच्या 1542 पद रिक्त आहेत, म्हणजे मोठे जागा रिक्त पाहायला मिळतात. इव्हन दो आपले मेकॅनिकलची जी आहेत तर ती पण 280 पद रिक्त आहेत, 280 पद रिक्त आहेत, लक्षात घ्या. आणि इलेक्ट्रिकलचे कमी आहेत, फक्त इलेक्ट्रिकलचे 142 पदं जे आहेत तर ते पाहायला मिळतात. आता सिव्हिल वाल्यांना हे 1542 पदं पण खूप कमी वाटतात, मेकॅनिकल वाल्यांना 280 पदं खूप जास्त वाटतात, आणि इलेक्ट्रिकल वाल्यांना पण हे थोडं वाटेल की अरे जलसंपदा विभागात एवढी पदं कसं काय आपले. तर मित्रांनो, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांची पण पदं आहेत. यांच्यापैकी 50% जरी पदांची जाहिरात आली ना, तरी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं एक चांगलं इथं नशीब जे आहे जलसंपदा विभागात जे आहे तर ते होऊ शकतं. आता 5/मे/2026 चा GR आलेला आहे मित्रांनो. ज्या GR मध्ये सामान्य प्रशासन विभाग यांनी असं सांगितलेलं आहे या 5/मे/2026 च्या GR मध्ये, की आम्ही हे जे काही पद आहे ज्युनियर इंजिनियरचे ते आता MPSC कडे देत आहोत. कोणाकडे? मग आता हे जे ज्युनियर इंजिनियर पद असतं मित्रांनो, हे MPSC कडे गेलेले आहे. म्हणून जर कोणी TCS IBPS पॅटर्न नुसार अभ्यास करत असेल तर तो बंद करा. तुम्हाला या पदांसाठी तयारी करायची असेल तर MPSC द्वारे करावी लागेल. बघा, इथं जलसंपदा विभाग डिपार्टमेंट बघा, 56 नंबरचा त्यांनी एक नवीन संवर्ग बनवलेला आहे, कनिष्ठ अभियंता व तत्सम. हे टेक्निकल पद आहे, काय टेक्निकल कॅटेगरीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. बघा, जलसंपदा विभाग सिव्हिल इंजिनिअरिंग, बघा हे गट ब अराजपत्रित पद आहे, ग्रुप बी चं पद आहे. कोणतं पद आहे? ग्रुप बी चं. आता हे पदावरून काय डिसाइड होतं मी तुम्हाला पुढे सांगतो. हे ग्रुप बी चं पद आहे, नॉन गॅजेटेड. बघा, ज्युनियर इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. बघा, जलसंपदा विभाग ग्रुप बी. आता याची पात्रता पण त्यांनी इथं स्पष्ट करून दिलेली, म्हणजे काही ताण नाही तुम्हाला. डिग्री डिप्लोमा अलाउड आहे, डिग्री डिप्लोमा अलाउड आहे, डिग्री डिप्लोमा अलाउड आहे. सिव्हिलचा डिग्री डिप्लोमा फॉर्म भरू शकतात, मेकॅनिकलचा डिग्री डिप्लोमा वाले फॉर्म भरू शकतात, आणि इलेक्ट्रिकलचा डिग्री डिप्लोमा वाले फॉर्म भरू शकतात. आधी ते वादविवाद राहायचे, डिप्लोमा वाले भरू शकत नाही, 12वी नंतर वाले भरू शकत नाही, ते असे लय झंझट होत्या. ते सगळं आता गेलेलं आहे. डिग्री किंवा डिप्लोमा काही असेल फॉर्म भरू शकतात. पहिली गोष्ट कळाली की हे आता MPSC कडे गेलेले. मग आता याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे याच्या संदर्भाचं नुकतंच जे आहे तर ते MPSC ने एक परिपत्रक काढलेलं आहे. लेटेस्ट आलेले मित्रांनो, 1 ऑगस्ट 2026 ला हे परिपत्रक आलेलं. बघा, प्रसिद्धी पत्रक आलेले, ज्याच्यामध्ये त्यांनी 5/मे/2026 च्या GR मध्ये जे जे काही संवर्ग MPSC कडे गेलेले आहेत त्याचे 2 भाग केलेले आहेत त्यांनी. एक म्हणजे त्यांनी जो एक भाग केलेला आहे तो म्हणजे काय, एक प्रशासकीय भाग केलेला आहे. बघा, एक प्रशासकीय भाग आहे एक, आणि दुसरा आहे तांत्रिक हरतेचा. मग आता हे जे सिव्हिल मेकॅनिकलचे पद आहेत हे तांत्रिक हरतेचे पद आहेत मित्रांनो, कारण की याला स्पेसिफिक टेक्निकल स्पेसिफिकेशन लागतं. मग इथे यांनी 2 गट केलेत. बघा, गट ब अराजपत्रित आणि गट क. मग आपले हे जे जेईचे पद आहेत तर ते आहेत ग्रुप बी चे पद, ग्रुप बी नॉन गॅजेटेडची पोस्ट, हे लक्षात घ्या. बघा, आता याची परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे त्यांनी काय सांगण्यात आलेलं आहे, की सर्व प्रशासकीय असेल किंवा टेक्निकल असेल या सर्व संवर्गांकरता एकच संयुक्त पूर्व परीक्षा असेल. म्हणजे काय, एकच प्रिलिम एक्झाम असेल या सगळ्यांसाठी. प्रिलिम एक्झाम कॉमन असेल. तुम्हाला नॉन टेक्निकलचा उमेदवार, सिव्हिलचा उमेदवार, इलेक्ट्रिकलचा उमेदवार, कुठलाही उमेदवार असेल सोबत तुम्हाला परीक्षेच्या दिवशी जायचंय. परंतु लक्षात घ्या, जे काही तांत्रिक संवर्तेचे आहेत तर त्यांच्यासाठी लक्षात घ्या स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये पण जे तांत्रिक संवर्ग समान अर्हता ठेवतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल पीडब्ल्यूडी जेई सिव्हिल असेल, WRD जेई सिव्हिल असेल, WCD जेई सिव्हिल असेल, तर यांची पीडब्ल्यू ची वेगळी, WRD ची वेगळी, WCD ची तसं नाही होणार, यांची कॉमन होईल. कारण की याच्यात सिव्हिलच आहे, डिग्री डिप्लोमा सगळीकडे अलाउड आहे, त्या पद्धतीने जे आहे तर ते होणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? तर तुमची परीक्षा ही वेगळी होणार आहे.
वेगळी म्हणजे इन द सेन्स तुमचे टेक्निकलचे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट मुख्य परीक्षेत असतील, प्रिलिम मध्ये टेक्निकलचा काही संबंध राहणार नाही. आलं लक्षात तुम्हाला. सोबतच पूर्व परीक्षेचा सर्व म्हणजे तांत्रिक संवर्गाचा निकाल स्वतंत्र इथं प्रसिद्ध करण्यात येईल. परंतु इथं कसं असेल माहितीये का, PWD, WRD आणि WCD यांचा एकत्र पूर्व परीक्षेचा कट ऑफ येईल, परंतु मुख्य परीक्षेचा मात्र इथं वेगवेगळा येणार आहे. मुख्य परीक्षेचा निकाल संवर्ग आणि सेवा हे प्रसिद्ध करण्यात येईल, म्हणजे वेगवेगळा तुमचा इथं प्रसिद्ध करण्यात येईल त्यांच्याकडून. आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा. आधी जी सिलेक्शन प्रोसेस होती त्याच्यात एकच परीक्षा होती, फक्त एकच परीक्षा होती. आता मात्र 2 परीक्षा द्यायच्या आहेत, कारण की ही एमपीएससी कडे गेलेली आहे, एमपीएससी कडे गेलेले आहे. मग निवड प्रक्रियेचे 2 टप्पे असतील. जो पहिला टप्पा असणार आहे तो तुमचा पूर्व परीक्षेचा असणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्णतः नॉन टेक्निकलचा भाग असणार आहे. काय? नॉन टेक्निकलचा भाग असणार आहे. आणि दुसरा जो भाग असणार आहे तो आहे मुख्य परीक्षेचा, तो तुमचा टेक्निकल असणार आहे पूर्णपणे. मग सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ज्याचा त्याचा जो काही टेक्निकल भाग असेल तर तो इथे विचारला जाणार आहे. 2 टप्पे असणार आहे. तुमचं जे फायनल सिलेक्शन होणार आहे ते याच्या आधारे होणार आहे. फायनल तुम्हाला कोणती पोस्ट भेटणार आहे नाही होणार आहे, तुमचे जे फायनल सिलेक्शन आहे तर ते मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणार आहे. पूर्व परीक्षा हे फक्त कसं असतं, खूप सारे लोक फॉर्म भरतात, त्यांना निग्लेक्ट करण्यासाठी हे भरावे लागणार आहे. आता पुढचा जो तुमचा प्रश्न असेल मित्रांनो, की जाहिरात कधी येणार आहे हे सर तुम्ही आम्हाला सांगा. जाहिरातीच्या बाबतीत तर लक्षात घ्या, जाहिरात जी आहे तर ती आता हे ग्रुप बी चं पद आहे. एमपीएससी कडे 3 परीक्षा होतात मित्रांनो. आता राज्यसेवा नावाची एक परीक्षा होते, त्याच्यामध्ये ऑलरेडी सिव्हिलचे, मेकॅनिकलचे पद आहेत. दुसरी होते ग्रुप बी ची आणि तिसरी होते ग्रुप सी ची. मग जेईचे जेवढे काही पद आहेत ना मित्रांनो तर ते तिथं जातील ग्रुप बी मध्ये. कोणत्या मध्ये जातील? ग्रुप बी मध्ये हे जातील. आता ग्रुप बी ची 2026 ची जाहिरात आलेली आहे, त्याची पूर्व परीक्षा झाली, त्याचा निकाल लागला. आता डिसेंबर कुठेतरी त्याची मुख्य परीक्षा आहे. आता ही जी जाहिरात येणार आहे ना मित्रांनो, ही 2027 ची जी काही ग्रुप बी ची जाहिरात असेल ना त्याच्यात मर्ज होतील. हे आलं का लक्षात तुम्हाला? 2027 च्या जाहिरातीमध्ये. मग 2027 ची जाहिरात असं नाही की 2027 मध्येच येईल, ती 2026 मध्ये पण येऊ शकते, हे लक्षात घ्या. आधी पण येऊ शकते, नोव्हेंबर मध्ये येऊ शकते, डिसेंबर मध्ये येऊ शकते, जानेवारी मध्ये येऊ शकते. तर ही जाहिरात येऊ शकते. याच्या संदर्भाचं आपल्याला ऑफिशियल जेव्हा टाइम टेबल येईल त्याच्यानंतर कळणार आहे. मग तेव्हा आपला अभ्यास होणार आहे का? एकाच वेळी होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? आधीपासूनच पूर्व परीक्षेचा अभ्यास, आधीपासूनच मुख्य परीक्षेचा अभ्यास जो आहे तो करून ठेवावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. कारण की एमपीएससी, TCS, IBPS सारखं 2-3 महिन्यात इथं काम होत नाही. इथं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करावं लागतं, कारण की इथं नॉन टेक्निकल पण आपल्याला द्यायचे. आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस मी तुम्हाला इथं सांगतो बघा. तत्पूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या येणाऱ्या सर्व जेई, सीई परीक्षेसाठी आपण प्रिलिमची बॅच लॉन्च केली मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी, म्हणजे तुम्ही ही फॅकल्टी कुठेही कम्पेअर करून बघा. टेक्निकल मध्ये तुम्हाला अशा पद्धतीची नॉन टेक्निकलची एक चांगली फॅकल्टी टेक्निकल एक्झामसाठी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. सर्व लोक महाराष्ट्रात प्रॉपर आहेत. तुम्ही त्यांचे लेक्चर्स बघा, सर्व विषयांचं त्यांना नॉलेज आहे. इथं सर्व काही, तेही अत्यंत कमी प्राइस मध्ये मित्रांनो. फक्त 2999 मध्ये सध्या ऑफ चालू आहे. प्रिलिमची बॅच जर तुम्ही कंप्लीट करून टाकली, सध्या लाईव्ह आहे आणि रेकॉर्डेड मध्ये पण लेक्चर्स पाहू शकतात. सोबत याच्यात आम्ही तुम्हाला ज्या नोट्स देत आहोत ना त्या तुम्ही प्रिंट देखील करू शकता, त्या मी तुम्हाला पुढे दाखवतो. मेकॅनिकलच्या उमेदवारांना तर संधीच आहे यावर्षी. तुम्ही आरटीओ तर फॉर्म भरलाच आहे, आरटीओ ची पण चांगली तयारी करा, पूर्व आणि मुख्यची. कारण की जे कोणी उमेदवार आरंभ बॅचला असतील त्यांनी प्रॉपर तयारी करा, कारण की पुढच्या वर्षी परत मे बी तुम्हाला बॅच लावण्याची गरज पडणार नाही, कारण की हाच प्रिलिमचा सिलेबस असणार आहे. आणि मे बी याच्यातलेच खूप सारे सब्जेक्ट, ऑटोमोबाईल बाजूला काढून मेकॅनिकलचे जेवढे सब्जेक्ट असतील तर ते आपल्याला या WRD, PWD जिथं काही मेकॅनिकलच्या आपल्या जागा असतील तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून आतापासूनच तुम्ही अभ्यासाला जे आहे तर ते लागलं पाहिजे. बघा जे काही ग्रुप, बघा इथं जे काही मराठी मधल्या नोट्स आहेत बघा त्या सगळ्या अवेलेबल आहेत. बघा या बघा या नोट्स तुम्ही जर पाहिल्या, या प्रॉपर नोट्स आम्ही ज्या आहेत तर त्या बनवलेल्या आहेत. या सगळ्या नोट्स तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात. म्हणून आतापासून जे काही तयारी करत असतील तुम्ही, TCS, IBPS पॅटर्न वरून तुम्हाला एमपीएससी पॅटर्न वर जर शिफ्ट व्हायचं असेल तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीची निवड करू शकतात. महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट तुम्हाला टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल फॅकल्टी असेल तर तुम्हाला इथं जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे. आणि सोबतच या अशा प्रॉपर नोट्स ज्याच्यासाठी लागतात त्या सर्व नोट्स तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये फ्री मध्ये मिळणार आहेत. तर त्या देखील तुम्ही डाउनलोड करून तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ते सुरू करू शकतात. आता तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.